व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस पुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. व्हिडिओला सुरुवात करताना हसू येतं, समाधानही वाटतं. चला, कोणीतरी तरी एक पठ्ठ्या आहे ज्यानं व्यवस्थित माप काढलेली आहे. कोणाची? हक्काची, सुषमा अंधार यांची. या अगोदर नगरमध्ये मनसेच्या एका वाघिणीने चपलेनं मारलं होतं. त्यानंतर शिवसेनेच्याच एका पदाधिकाऱ्याने कानफाडात वाजवलेली होती. तरी सुद्धा बाई सुधारायला तयार नाही, तरी भुंकणं सुरूच आहे. पण सुषमा अंधारे यांचं कसं आहे माहितीये का, मानभावीपणा खूप जास्त झालाय. कदाचित त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडून ट्रेनिंग घेतलं असावं. कारण कॅमेरा सुरू झाला की सुषमा अंधारेंचं बोलणंच बदलून जातं. अगदी चेंज की ते कसं असतं ना, आणि मग असं, आणि मग शिवसेना अशी, मग भाजप तसा. म्हणजे ते सतत स्माईल करत बोलायचं, मानभावीपणा करत बोलायचं, लढिवाळपणा करत बोलायचं. कशासाठी? ह्याने काही तुम्ही फार चांगले आहात असं सिद्ध होत नाही. शेवटी तुम्ही काय काय कुटाने गेलेले किंवा काय बोललेले आहात हे सगळ्या जगाला माहिती आहे. तुमचा तो भाऊ रत्नाकर शिंदे, ज्याला भाऊ म्हणता तुम्ही, त्यानं बीडमध्ये केजमध्ये कुंटणखान्यात चालवलं ना कला केंद्राच्या नावाखाली, ज्याला तुमचा सपोर्ट होता. 35 लाख रुपये तुम्हीच घेतलेले, याचा खुलासा पदाधिकाऱ्यानेच केला होता. ज्याला तुम्ही झापलं होतं आणि मग कानफटात बसली होती. ते प्रकरण गाजलं होतं बरंच, सुषमा अंधारेंच्या बाबतीतलं तेच प्रकरण होतं ना हे. त्यावरही असंच लढिवाळपणे हसत हसत स्पष्टीकरण देत होत्या या. मात्र ह्या काय बोलले त्या अगोदर? रामकृष्ण थोतांड आहे काय, रामजी शबरी के साथ में कुछ हुआ की नहीं, हमने तुमको देखा तुमने. बोलायला सुद्धा लाज वाटते माहितीये का. रामा माफ कर. पण कसं असतं माहितीये का, शेराला सव्वा शेर भेटतच असतो मित्रांनो. अनेकांची इच्छा अशी होती की कोणीतरी असा एक असावा दणकेवाज, जण सुषमा अंधारेंना त्यांची पात्रता दाखवून द्यावी आणि त्यांची जागा दाखवून द्यावी. एका जणानं दाखवली, प्रेम शुक्ला हे त्यांचं नाव. आता तुम्ही म्हणाल की जेव्हा चर्चासत्रांमध्ये सुषमा अंधारे सहभागी होतात तेव्हाही त्या असंच बोलतात ना, लढिवाळपणे. आपण बघितलंय मराठी न्यूज चॅनलच्या चर्चासत्रांमध्ये जेव्हा सुषमा अंधारे बोलतात तेव्हा ते असंच लढिवाळपणेच बोलत असतात ना. मात्र एका हिंदी न्यूज चॅनलच्या चर्चासत्रामध्ये बोलत असताना प्रेम शुक्ला यांनी जे मुद्दे उपस्थित केले ते मुद्दे सुषमा अंधारे यांना खोडता आले नाही. त्याच्यामुळे सुषमा अंधारे यांच्या जीवाची आग झाली, तळपायाची आग मस्तकात गेली आणि अचानक सुषमा अंधारे शूर्पणखा झाल्या की काय असं वाटायला लागलं. इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे बॉस, 100% बघा. वाटल्यास तर मी तो व्हिडिओ दाखवण्या अगोदर जास्त बोलणार नाही, नंतर बोलेल. पण पहिले तो व्हिडिओ 100% बघा बॉस. तुम्हाला नाही मजा आली ना हा व्हिडिओ बघून, आणि तुमच्या जीवाला नाही थंडावा मिळाला आणि तुम्ही नाही समाधानी झालात, तर मग चॅनल सबस्क्राईब करून टाका. माझं नका करू, फॉलो मारा. पण हा व्हिडिओ मात्र नक्की बघा बॉस. कारण महाराष्ट्रातल्या अनेकांची ही इच्छा होती की कोणीतरी एक असा असावा की ज्यानं सुषमा अंधारे यांना त्यांची लायकीच दाखवून द्यावी. डायरेक्ट कलंकिनी म्हटलाय तो माणूस, सुषमा अंधारेंना कलंकिनी. त्यानंतर सुषमा अंधारेंनी जो अवतार धारण केलाय ना तो एकदा बघाच तुम्ही मित्रांनो. ती क्लिप लावायच्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. बघा, दुष्काळग्रस्त भागात आम्ही दौरा केला. खूप हालाकीची परिस्थिती आहे मित्रांनो. काही ठिकाणी आत्महत्या सुद्धा झालेल्या आहेत, आपल्याच बळीराजाने केलेल्या. वाईट वाटतं त्यांच्या कुटुंबाकडे बघून, त्यांच्या लेकरांकडे बघून. गेल्या वेळेस आपण आपल्या परीने जेवढं शक्य होतं तेवढी मदत त्यांना पाठवली होती. सामानाचे किट्स, अन्नाचे किट्स, वह्या, पुस्तकं, शिक्षणाचं साहित्य, विद्यार्थ्यांसाठी सगळं केलं होतं. यंदा सुद्धा करावंच लागणार आहे, कारण आता तर खूपच भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. सोबतच आपले कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे सुद्धा हाल चालू आहेत औषध उपचाराविना. नातेवाईकांकडे खायला पैसे नाही आहेत मित्रांनो, त्यांनाही अन्नदान देणं गरजेचं आहे. भोजनाची व्यवस्था गरजेची आहे. हात जोडून विनंती आहे मित्रांनो, जितकं शक्य होईल तितकं सहकार्य करा, योगदान द्या, श्रमदान द्या. जीपे, फोनपे क्रमांक आपल्या समोर आहेत. आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे सहकार्य करता येऊ शकतं नक्की करा. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे आपण नेमकं काय काम करतोय, आपला परिवार नेमकं काय काम करतोय, किंवा आपण जे योगदान देत आहोत
ते योगदान कुठपर्यंत आणि कसं पोहोचतंय हे तुमच्यापर्यंत देखील पोहोचेल. तेव्हा मन मोठं करा, माणुसकीचं दर्शन घडवत पुढे या मित्रांनो, कारण आज त्यांना खूप गरज आहे. ते खूप अडचणीत आहेत, त्यांना आधार हवाय. तेव्हा पुढे या. आता सुषमा अंधारे यांचा व्हिडिओ बघा. पहिले व्हिडिओ बघा, कमेंट्स मारा दनादन. मी 100% गॅरंटी देतो तुम्ही कमेंट मारणार ह्या व्हिडिओवर बॉस. प्रेम शुक्लाजी, तुम्ही लय जोरदार बॅटिंग केली आज. मित्रांनो बघा हा व्हिडिओ. बाळासाहेब ठाकरे को भी गालियां देती थी, ये बाळासाहेब ठाकरे को गालियां देती थी भाई. बाळासाहेब ठाकरे का अपमान करने वाली 2019 औकात में रह के बात कर. प्रेम शुक्ला, औकात में रह के बात कर. क्या दिया था तू किसको बदतमीज कहता है? जानता हूँ मैं, तेरी सारी हरकतों को जानता हूँ. बाळासाहेब ठाकरे का अपमान करने वाली कलंकिनी, जो कलंक लगाया उससे शिवसेना बड़ी बनाई रोटियां खाकर किसको बोलते हो? जो लोग सारे पैसे भिजवाकर और सारे पैसे खाकर तेरी लॉन्ची तेरी औकात क्या है पता है? तू बात करता है हिंदू देवी देवताओं का अपमान करते थे, ऐसे लोग हिंदुत्व वाली पार्टी में आएंगे. तेरे जैसे लोग, तेरे जैसे नीच लोग आएंगे, तेरे जैसे निकम्मे लोग आएंगे. यही होगा शिवसेना का. उद्धव ठाकरे ने तेरे जैसे हिंदू द्रोही को, जो हिंदुत्व का द्रोह करने वाली, हमारा तमाम वीडियो मौजूद है, जो हिंदुत्व का द्रोह करने वाले, ये सबके सामने है. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे का अपमान करने वाली आज शिव सैनिकों को अगर मिल जाए तो इनका मुंह काला करके घुमाए. ऐसी दशा है. लोग जानते हैं. ठीक से जवाब हर दे. कोई क्या हो गया इस भाई को भाई. ठीक से आज जवाब जला भाई, कभी मोदी से सवाल पूछे कि आज जला हिम्मत तुम. नहीं है. कभी मिर्ची पूछा लग है गई, कि मोदी उधर रुकवा मिर्ची सकता लग है गई तो भाई ऊपर को. नहीं रुकवा सकता. बहुत पीड़ा हो गई. पूछा है? तेरा आईना कभी दिखा पूछा दिया, है तेरा कि मोदी विद्युत क्यों चेहरा करता दिखा है ये दिया. सब? तेरा पूछा है कभी? कभी पूछा है कि रुपया क्यों बढ़ रहा है? क्यों रुपया गिर गया? प्रेम शुक्ला कभी पूछा है? कभी पूछा है? इतना चिल्लाएगा और तेरी औकात भी नहीं है वैसे भी. तुम लोग एसी में बैठकर बात करते हो, तुम ग्राउंड रियलिटी पे बात नहीं करते हो. तुम मोदी को सवाल नहीं पूछ सकते हो कि मोदी एक मिनट क्यों नहीं लेते हैं. मोदी की सारी हमारी पूरी दुनिया में जब चीटिंग होती है तुम उस पर बात नहीं कर पाते हो. प्रेम शुक्ला, तुम जैसे दो कौड़ी के लोगों से बात ही नहीं करनी है. तुम्हारी औकात क्या है उसका पता चला, तुम्हारी बुद्धि क्या है उसका पता चला. तुम क्या बुद्धि से उसका पता चला. तुम कभी भी डिबेट नहीं कर सकते और लॉजिक से बात नहीं कर सकते हो. काय मग बरं वाटलं ना. प्रेम शुक्ला यांनी अगदी मुद्दे सूदपणे थोडक्यात त्यांचं म्हणणं मांडलं बघा, की वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना ही बाई म्हातारा म्हणते की 80 वर्ष वयाच्या माणसाच्या हातामध्ये तलवार दिल्यानंतर तर हात असा थरथर 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 कापतो. काय कामाचं म्हणे. तर तरुण पोरं कुठे गेले, मग तरुण शिवसैनिक कुठे गेले वगैरे वगैरे. खरं तर हा प्रश्न तेव्हा शिवसैनिकांनी सोडवायला पाहिजे होता. तेव्हाच शिवसैनिकांनी याचं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे होतं. मात्र त्यांना जमलं नाही, कारण दगडा खाली हात आहेत. करता काहीच येत नाही, कारण उबाठा सेना तेव्हा निर्माण झालेली होती आणि उद्धव ठाकरे यांच्या आदेशाशिवाय तर काही करताच येत नाही तिथे. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे हे सगळे वडापाव सैनिक गप्प बसलेले होते. ही बाई देवाधिकांवर बोललेली, धर्मावर बोलली, वारीवर टीका केली, संतांवर टीका केली. तेव्हा सुद्धा आम्ही धर्म टिकवतो, आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणणारे हे सगळे वडापाव सैनिक तेव्हाही मुख घेऊन गप्प होते. मात्र यंदा सुषमा अंधारे यांना चोख उत्तर मिळालं. प्रेम शुक्ला यांनी तर सरळ सरळ सांगून टाकलं की सुषमाजी आप तो कलंकिनी हो. म्हणजेच काय, तुम्ही कलंक आहात आणि खरंच कलंक आहेत. कलंकच आहेत. ज्यांचा भाऊ कुंटडखाना चालवतो, ज्याला ह्या पहिले काही दिवसांसाठी काही महिन्यांसाठी पदावरून बाहेर काढतात आणि नंतर परत पदावर घेतात. हा पोडगेपणा कशासाठी? मग काय म्हणायचं या व्यक्तिमत्वाला, काय म्हणायचं ह्या प्रवृत्तीला, काय म्हणायचं या वृत्तीला? काय यांचं पैसे मोजण्यासाठी आलेले हे फक्त पक्षामध्ये? नाहीतर काय चळवळ चालू होती ना, मग तीच करायची असती ना. इकडे कशाला घुसलात? आणि आता मुळमुळ रडता कॅमेरा समोर येऊन. केलेली पापं आहेत, केलेले कर्म आहेत, तेच तुमच्या समोर उभे ठाकलेत आज. त्याच्यासाठी एवढी रडारड कशासाठी? ते सुद्धा जे त्या रडल्या ना, त्या कॅमेरा समोर येऊन की हम और भी लढेंगे, आम्ही पुन्हा पेरणी करून, पुन्हा उगवणी करून, नांगरणी करून, फवारणी करून, पुन्हा उबाटा सेना उभी करू वगैरे रडत रडत सांगत होत्या कॅमेरा समोर. अहो, तुमच्याकडं फवारणी करायला ट्रॅक्टर तरी आहे का? ते मशीन तरी आहे का फवारणीचं? नांगरणीला बैल आहे का?
ट्रॅक्टर आहे का? बरं ते सोडा सगळं, शेत जमीन तरी उरली आहे का तुमची? ग्राउंड लेवलच संपलंय सगळं. आणि हे कोणामुळे झालंय? संजय राऊत आणि सुषमा अंधारेंमुळे झालेले. तुमच्या बोलघेवडेपणामुळे, तुमच्या बेताल बोलण्यामुळे लोक चिडले, जनता चिडली, जनता कावली, बावरली. कंटाळा आला लोकांना की का सहन करायचं यांना म्हणून. आणि त्या कंटाळ्याचा दुष्परिणाम आज तुमच्या मालकाला भोगावा लागतोय. अर्थात ठाकरेंचा देखील त्यात तितकाच हातभार आहे म्हणावं. कारण जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणतो मी, असं उद्धव ठाकरे स्वतः बोललेले होते. अयोध्येला निमंत्रण असून सुद्धा हे अजूनही गेलेले नाहीयेत, अजूनही गेलेले नाहीत. आणि आता परवाच्या दिवशी हे बोलले, कोण? भोंगा राऊत, की आम्ही रामाचं दर्शन घेऊ आणि रामाची माफी मागू म्हणे आम्ही. कशासाठी माफी मागता तुम्ही रामाची? काय गरज आहे रामाची माफी मागायची? जा मग काळाराम मंदिरामध्ये नाशिकला, तशा तुमच्या वाऱ्या असतातच नाशिकला बऱ्याच, तिकडेच जा ना मग. अयोध्येला जायची गरज काय तुमची? हे बोलले होते अयोध्येला जाणार म्हणून. असं जायचं तर जा, नाही तर नका जाऊ. शेवटी प्रभू श्रीराम कर्माचं फळ देतच असतो, ते भेटलंच आहे आता. तर या ज्या सुषमा अंधारे आहेत, या जेव्हा जेव्हा चर्चा सत्रांमध्ये सहभागी होतात ना, तेव्हा ह्या आपलं पांडित्य पाजळण्याचा खूप आटोकाट प्रयत्न करत असतात. मराठी चॅनल्सवर तर अनेकदा हे निदर्शनास आलेलं आहे की मीच कशी ज्ञानी आहे, मीच कसं पांडित्य मिळवलेलं आहे, राजकारण मलाच कसं कळतं, हे दाखवण्याचा यांचा आटोकाट प्रयत्न असतो. आणि तो मग ते लढिवाळपणे, मोघमपणे बोलायचं, हसत हसत वगैरे वगैरे, काय लाजत लाजत वगैरे वगैरे, मानभावीपणा करत बोलायचं. इथं करून दाखवा मानभावीपणा. जेव्हा प्रेम शुक्ला सरळ तोंडावर म्हणतो की तुमच्यामुळे उद्धव ठाकरे उद्ध्वस्त झाली, तुम्ही कलंकिनी आहात, असं प्रेम शुक्ला जेव्हा म्हणतो तेव्हा कळतं की तुम्ही किती लढिवाळपणे बोलतात. हे प्रेम शुक्ला, हे प्रेम शुक्ला, औकात ने रे, औकात ने. त्यांनीच तुमची औकात काढली, काढून टाकली त्यांनी तुमची औकात. बघितलं जगानं आता काय करणार तुम्ही त्या प्रेम शुक्लाचं? काहीच करू शकत नाही तुम्ही त्या प्रेम शुक्लाला. जे काम ऍक्च्युली शिवसैनिकांनी करायला पाहिजे होतं, जेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर यांनी भाष्य केलं होतं, ते काम आज प्रेम शुक्लांनी करून दाखवलं. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला तर काही वाईट वाटण्याचं कारणच नाही याच्यात. आणि जे जे बाळासाहेबांवर प्रेम करतात, ज्यांचा हिंदू धर्मावर विश्वास आहे, सनातनावर विश्वास आहे, रामकृष्णावर विश्वास आहे, साधू संतांवर, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, एकनाथ महाराजांवर ज्यांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे, त्यांना तर आनंदच वाटणार आहे. किंवा बरंच झालं सुनावलं यांना कोणीतरी, गरजेचंच होतं हे. आणि हे असं सुनावणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर हे प्रकरण असेच वाढत राहणार. तसाच तो उत्तम जानकर, एक दिवस त्याला सुद्धा असंच खडसवावं लागणार आहे. 1.5 दिवसाचा गणपती दारू पिला म्हणून शरद पवारांनी त्याचं विसर्जन केलं असं बोललेला हा माणूस, आणि आज आमदार आहे. बघा ही कसल्या पातळीची लोकप्रतिनिधी म्हणून मिरवतायत आज आपल्या आजूबाजूला. प्रणिती शिंदे काय प्रकरण आहे? प्रणिती शिंदे सुद्धा त्यातलीच आहे. प्रणिती शिंदे यांचे पिताश्री सुद्धा भगवा आतंकवाद म्हणूनच मिरवत होते ना. आत्ता कुठे कबूल केलं त्यांनी की हे काँग्रेसचे षडयंत्र होतं म्हणून? प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे सुद्धा आतापर्यंत त्याच माइंडसेटनं चालत होते राम मंदिराच्या विरोधामध्ये. यांना हिंदू नको, हिंदू धर्म नको, घ्या भोगा कर्माची फळं, असेच तोंडावर पडणार आहात दनादन. बघा कधी ना कधी कोणी ना कोणी तर असा एखादा भेटणारच आहे जो तुम्हाला तुमची करणी दाखवून देणार आहे. हे तर त्रिवार सत्य आहेत. सर्व काळ तुम्ही लोकांना मूर्ख बनवू शकत नाही. लोक आता इतके बावळट राहिलेले नाहीयेत. आणि एक पिरियड होता जेव्हा आहे ना लोक दबकायचे बोलायला, लोक घाबरायचे बोलायला. आता ती भीती नाहीशी होत चालली आहे थँक्स टू सोशल मीडिया. मी ह्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला श्रेय देण्याच्या भानगडीत पडणार नाही. मी सोशल मीडियालाच याचं श्रेय देणार आहे. हे सोशल मीडियामुळेच हे शक्य होऊ लागलेलं आहे की या गोष्टी लोकांपर्यंत पटकन पोहोचत आहेत. आणि किमान लाजेपोटी का होईना, शर्मेपोटी का होईना, हे जे नेते आहेत ना, जे हिंदूद्रोही आहेत, धर्मद्रोही आहेत, अंधारेंसारखे, हे किमान लोकलज्जेपोटी प्रेम शुक्लासारख्यांना प्रत्युत्तर देत नाहीये. हे त्याच्या मागचं मूळ कारण आहे. कारण आता जर
उत्तर द्यायला सुरुवात केली यांनी तर मग परत पलटवार होणार, कारण ऍक्शनला रिॲक्शन तर येणारच आहे. तेव्हा सुषमा अंधारे यांनी इथून पुढे देखील इतरांवर टीका करत असताना थोडंसं भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मुळात प्रकार असा झालेला होता की भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत पातळी सोडून बोलायला सुषमा अंधारे यांनी सुरुवात केली होती. पातळी सोडून म्हणजे अदवा तदवा काही पण आलतू फालतू की ही काही योजना नुकसान केलं, देश विकलान, असं केलं तसं केलं. कोण एखादा कार्यकर्ता एखाद्या पक्षाचा किती वेळ ऐकून घेईल, किती दिवस ऐकून घेईल? अहो कधी ना कधी तर तो तुम्हाला प्रत्युत्तर देणारच ना. तर त्यानं देऊन टाकलं तुमचं प्रत्युत्तर तुम्हाला की तुम्ही तुमची चादर बघा आधी. भोक नाही पडलंय, अख्खी टणकन फाटली ती चादर पायाखालची. गेलाय पक्ष सगळा वाहून. भारतीय जनता पक्षाला अक्कल शिकवू नका, तुम्ही तुमच्या पक्षाचं बघा, असं प्रेम शुक्ला याचं धडधडीत म्हणणं आहे. म्हणजे तेव्हा तरी ते त्या चर्चेमध्ये तसंच बोलले, पण हे बोलत असताना त्यांनी जे मुद्दे मांडले ते खास होते. आणि त्यामुळे सुषमा अंधारे यांच्या अंगाचा तिळपापड झाला, जो आपण आत्ताच बघितला. कसा वाटला कमेंटमध्ये निश्चित कळवा मित्रांनो, कारण आजच्या तुमच्या कमेंट्स खूप गरजेच्या आहेत बरं का. कारण अनेक जणांनी आतापर्यंत आपल्या चॅनलवर अशा कमेंट्स केलेल्या आहेत की अहो कधीतरी तर सणसणीत उत्तर द्या यांना. तर सणसणीत उत्तर देण्याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुमची मतं कमेंटमध्ये निश्चित नोंदवा. जाता जाता परत एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो, दुष्काळग्रस्त भागामध्ये आपले जे शेतकरी बांधव आहेत ना, त्यांच्यापैकी काही जणांनी आत्महत्या देखील केल्या या दुष्काळाच्या प्रसंगांमध्ये. हालाकीच्या परिस्थितीत होते, कुटुंब अडचणीत आलेलं, काय करावं कळत नाही, अशा परिस्थितीमध्ये झाल्या त्या आत्महत्या. आता त्या आपण रोखू शकलो नाही, हे आपलं दुर्दैव आहे. मात्र इथून पुढे तरी होऊ नयेत यासाठी तरी प्रयत्न करूया ना थोडेसे. त्यांच्या कुटुंबासाठी थोडासा काही आधार देता येऊ शकता तर देऊया. त्यांच्या लेकरांसाठी काही करता आलं तर करू, त्यांच्या शिक्षणासाठी. वर आपलं वृक्षारोपणाचं काम चालूच आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांची औषधोपचारांसह भोजनाच्या व्यवस्थेपासून सगळी आपण सोय करत आहोत, सेवा करत आहोत. हे एकट्याच्यानं होणारं काम नाही आहे. आपली टीम काम करतीच आहे, पण अनेकांचं सहकार्य देखील यात अपेक्षित आहे. म्हणूनच हात जोडून विनंती आहे मित्रांनो, या सत्कर्मामध्ये, परिवाराच्या या कार्यामध्ये, आपल्या परिवाराच्या या कार्यामध्ये आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार निश्चित द्या. जीपे, फोनपे क्रमांक आपल्याकडे आहेत, त्यावर तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे सहकार्य करता येईल नक्की करा. ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून आपण नेमकं काय काम केलेलं आहे, काय कार्य केलेलं आहे आपल्या योगदानातून, ते आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता देखील येईल. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रामाचं नाव घेऊन या सत्कर्मात सहभागी व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.